सीमाजी तुम्हाला मला विचारायचं, इतकी वर्ष तुम्ही एकत्र संसार करताय आणि सरांनी 52 वर्ष आणि ते मगाशी ब्रेकमध्ये म्हणाले सुद्धा की फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष लग्न शक्यतो टिकत नाहीत, खूप कमी लोक टिकतात. हॉलिवूडमध्ये 52 लग्न करणारी माणसं आहेत वेगवेगळ्या मुली बरोबर. आणि तुम्ही हॉलिवूडमध्ये काम करून सुद्धा 52 वर्ष टिकवलं, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हॉलिवूडमध्ये सुद्धा काम आणि याचं क्रेडिट कोणाला? मॅडमला. त्याचं काय रहस्य सांगा ना, घरात बसलेल्या लोकांना रहस्य जाणून घ्यायचं. सुखी संसाराचं रहस्य काय असावं? आपल्या हातून काही चूक झाली ना की हिला कळलं की मी घरात पाऊल टाकल्यावरती भ्या 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 माझ्या अंगावरती वाघिणी. मला बघून असं वाटतं का? तेच तर चुकलं. आयुष्यामध्ये सुखी संसार जर टिकवायचा असेल तर आपली जीभ आपल्या ताब्यात ठेवायची. आपण किती लोकांना सॉरी म्हणतो, खरंय. आणि मग ही बेटर हाफ असताना हिला सॉरी म्हणायला काय जातं? खरंय. ही तर आपली आहे, ही तर माझी सहधर्मचारिणी आहे. या एकाच गोष्टीमुळं आमची 52 वर्ष सुखात गेली. क्या बात. तर आता ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांच्याकडे मी येणार आहे. तसा मी गोंधळी समाजातला. हा. मूळ वाद्य माझं संबळ. संबळ वाद्यावरती माझ्या वडिलांकडनं माझी सुरुवात झाली आणि मामा लक्ष्मणराव काटे यांच्याकडे मी तबला आणि ढोलकी वाद्याचं थोडंसं शिक्षण घेऊन आणि मग मोठमोठे तमाशे वाजवले, ढोलकी शिकवली मी शिबिरामध्ये शासनाच्या. जवळजवळ आज 400-500 विद्यार्थी माझे तयार झालेले. आता वादक समोर बसलेले आहेत, ढोलकी आहे म्हटल्यानंतर आम्ही शांत कसं बसायचं? तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.